विषय असा आहे की नाशिक महापालिकेच्या मध्ये रस्ते जे आहेत त्या रस्त्यांच्या कडेला जी झाडं लावलेली आहेत त्या झाडांच्या भोवती काँक्रिटीकरण केलं गेलं आहे। काही ठिकाणी पेवर ब्लॉक टाकले गेले आहेत, तर ते झाडाला एकदम जवळच काँक्रीट झालेलं आहे। तर नियम असा आहे हरित लवादाचा की कमीत कमी 1 मीटर म्हणजे 3.25 फूट अंतर सोडायला पाहिजे। तिथं पाणी जिरलं पाहिजे, झाडाला पाणी मिळालं पाहिजे आणि झाड जर वाढलं तर मग ते झाड मरून जातं काँक्रीट टाकल्यामुळे। तर ते काँक्रीट काढण्यात यावं असं आम्ही माननीय उपायुक्त झगडे मॅडम यांना सांगितलं आहे, निवेदन दिलं आहे। तर त्याच्यावरती लवकर कारवाई करू अशी मॅडमने आश्वासन दिलं है। ये झाड़ आप देखेंगे यहाँ पर इस टाइप से हम लोग चाहते हैं कि 1 से 1.5 मीटर का एक जगह मिले जहाँ से पानी अंदर जा सके। मनीष भाई इसके बारे में कुछ बताएंगे? एक मीटर म्हणजे साधारण 3-3.25 फुटांपर्यंत मातीच पाहिजे झाडाला। झाडं म्हणजे माती तिचं जीवन आहे, झाडाचं जीवन माती। मातीमध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू असतात, ते झाडाच्या मुळीला काहीतरी साखर देत असतात, त्याच्यातनं तीचं असं एक पर्यावरणशास्त्र आहे। त्या पर्यावरणशास्त्रानुसार त्या झाडाची ते वाढ त्याच्यावरच अवलंबून असतात। पण आपल्याकडे सिमेंट कॉन्क्रीटचा ठेका इतका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, कॉन्क्रीट खायची एवढी सवय पडलेली आहे। आम्ही तेच सांगतो पालिकेला, अरे आता बस झालं, कॉन्क्रीट खाणं बंद करा। माती ती पैसा आहे, कॉन्क्रीटमध्ये पैसा आहे असं त्यांना वाटत असेल तर माती ती पैसा, चांगली माती आणून टाका, खत टाका, पण झाडाला जगू द्या। जर का ते कॉन्क्रीट राहिलं तर अनेक ठिकाणी फक्त कॉन्क्रिटीकरणामुळे अनेक झाडं चांगले झाडं पडून जातात, त्याच्यामुळे जीवितहानी वित्तहानी झालेली आहे। असं लक्षात घेता दिल्लीमध्ये एक केस झाली होती सर, पहिलीच केस अशी असेल की ज्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना डायरेक्ट कोर्टाने जेलमध्ये पाठवलं 4 महिन्यासाठी। का बरं? तर कॉन्क्रिटीकरण केलं होतं झाडांचं। ही दिल्लीची एक केस आपल्याकडे आहे। आम्ही नाशिक महानगरपालिकेला अतिरिक्त आयुक्त साहेब, कलेक्टर साहेबांना सुद्धा हे निवेदन देऊन थकलो आता की जे बांधकाम विभाग आहे किंवा इतर नागरिक आहे ते सर्रासप्रमाणे आज कॉन्क्रिटीकरण झाडाभोवती एक फॅशन झाल्यासारखं वाटतंय। त्या पद्धतीने कॉन्क्रिटीकरण केलं जातं, त्या झाडांवर खिळे ठोकले जातात, लाईटिंग केलं जातं। हे झाडांना त्रास देण्याचे हे उद्योग आहे ना, हे बंद व्हायला पाहिजे। लोकांना याच्याबद्दल अवेअर नसेल तर पालिकेने त्याचा अवेअरनेस करायला पाहिजे की ह्या झाडांभोवती कॉन्क्रिटीकरण अजिबात नको आहे। झाडांचं मूळ हे मातीच पाहिजे, झाडांजवळ माहितीच पाहिजे। तर या संदर्भात आम्ही एक मागणी केली होती की 4 माणसं पूर्ण डेडिकेटेड वर्क की ते फक्त नाशिकमध्ये जिथं झाड दिसेल, ज्याला कॉन्क्रीट दिसेल त्याचं कॉन्क्रीट काढा। लोकांनी तिथं आता नवीन उद्योग सुरू केलेले, झाडाभोवती कुठल्या तरी एका बाबांनी सांगितलं तिथं काहीतरी पूजा करायची, हळद व्हायचं, कुंकू व्हायचं, हे टाकायचं, तेल दिवे लावायचे, ते करायचं। त्याच्यामध्ये तर अजून ते कॉन्क्रीट त्या म्हणजे झाडालाच, ते झाडाशी कोणाला काही देणं घेणं नाही आहे, फक्त त्या पूजा धंदा एक बिझनेस असतो ना, त्या पद्धतीने झाड कोणी जगवायला येत नाही, झाड कोणी तोडत असेल तर कोणीच येत नाही। पण हे असं रिकामचोट धंदे सांगितले ना तर तिथं 1 नंबर जातं। तिथं काहीतरी एक वेगळं मंदिर थाटलं जातं, परत एक कुठेतरी बाबा बसतो, तिथं त्याचा एक पोटाचा व्यवसाय सुरू होतो आणि तिथं आपण सांगितलं की ते काढा तर मग तुम्ही धर्माच्या विरुद्ध आहे असं झाडाला परत त्या धर्माच्या याच्यात टाकलं जातं। पण ह्या सगळ्या गोष्टीतनं आता आपण बाहेर पडायला पाहिजे। 40पेक्षा जास्त जे थंड हवेचं शहर होतं नाशिक, त्याचं तापमान आता 40पेक्षा जास्त जातं आहे। जर का उद्या झाडच नसतील, असं तापमान वाढेल तर तुमच्या पोरांना उद्या काय जगवणार आहे तुम्ही? तर हे जे काय फालतू गोष्टी सांगितल्या जातात तुम्हाला, त्याच्यापेक्षा झाडांकडे, झाडांच्या सन्मानाकडे, झाडांचं कॉन्क्रिटीकरण काढण्यासाठी तुम्ही पण आमच्या सोबत जोडले जायला पाहिजे। हे काम करण्यासाठी आता जास्तीत जास्त नागरिकांची, जास्तीत जास्त मुलांची, युवकांची, कॉलेज युवकांची, युवतींची, या अशा लोकांची आता आपल्याला सर्वांना गरज आहे। या क्षेत्राकडे सर्वांनी यायला पाहिजे, अधिकाऱ्यांकडे याबाबत पाठपुरावा केला पाहिजे। आम्ही तुम्ही बघत असाल 10-15 लोक पूर्ण शहरामध्ये या गोष्टींबाबत पाठपुरावा करतो। तुम्ही एक आरती ठेवा गंगेवर, गोदेवर किंवा महाप्रसाद वाटा, तिथं हजारांच्या किंवा एखादं तुम्ही प्रार्थनाचं स्थळ तोडायचं सांगा, एक भिंत तोडायची, तिथं तर लाखो लोक येतात। अरे हे प्रार्थना स्थळापेक्षा मोठं प्रार्थना स्थळ आहे, पण हे तुटत असताना कोणाचंच त्याच्याकडे लक्ष नाही। अरे हां चल झाड तुटतंय, काही नाही, कोण तोडत असतील असं। तर हे जे जनतेचा हा ॲप्रोच आहे किंवा हा दृष्टिकोन आता खरं तर बदललं पाहिजे। आपण झाडं, पाणी, नदी, डोंगर याच्यासाठीही वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं।